चैन वगैरे लावले ना. चल बघ, तू बूट लावून घे, मग चप्पलला वेळ होते. बूट लाव आणि वरती चल, ठीक आहे. मग ॲटोवाला बरोबर जायला होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी सकाळीच व्लॉग बनवायला घेतला आहे, कारण की मला जायचं आता गहू वाळू घालायला आणि यायचं टिफिन वगैरे त्यांनी गेले आणि हा बाकी आहे. तर काल ना मी अंगण वगैरे झाडून गेली होती 7:30 पावणे 8ला. तर आत्ता ना 7 झाले आहेत. तर म्हटलं चला आधी पहिले गहू वाळू घालते आणि मग बाकीची कामं जी आहे ना ती मग करते, कारण की मग ऊन होते. 7 वाजल्या का 7? मी 7च म्हटलं ना. तर आधी पहिले गहू वाळू घालते सगळ्यात मेन, आणि मग नंतर ना घरची कामं करते. बॅग वगैरे ठेवली ना. हो. नॅपकिन वगैरे घेतला. नॅपकिन तुम्ही ठेवलं होतं ना तिथं. साची झोपून आहे, नाहीतर काल साची आली होती वाळू घालायला. आणि आज हा आहे हिरो. पर्यंत मी बर लवकर उठतो ना, तर मग मी कोणी नाही येते. मी जल्दी तर आता ॲटो येतपर्यंत हा मला मदत करेल. आणि आज नाही थांबा, आणि यांनी ना चादर नको करू, मी करते ना थांब. चादर वगैरे टाकून सकाळीच चुंगड्या वगैरे ठेवून दिल्या आहे, जेणेकरून मला टाकायला इझी होईल. किस्साची झोपून आहे ते म्हटलं चला पटापट टाकून देते. आणि आज ऊन पण कमी आहे. नको असू दे. काय तू नको, चादरवर नको लाद देऊ तू, कारण की शूज लावले आहे ना. हां मी हे जुता काढू अजून. मम्मा मी जुता काढू का? कशाला? अजून सबस्क्रिप्शन टाकतो झालं. मग ॲटोवाल्या बरोबर तुला किती घाई होईल. थोडी गाणी होईल. मला बी अच्छा. आमच्या आईकडे ना एकाच ठिकाणी गहू जमा करून त्याच्यावर फळी झाकून ठेवतात आणि दुसऱ्या सकाळी तेच चादर काढून ना ते गहू पगरवतात. पण यांनी तसं नाही, कारण की कधी कधी वातावरण खराब होते. तर आम्ही दरवेळेस असं चुंगड्या भरून ठेवतो आणि परत 3 दिवस आम्ही तेच काम करतो. आणि बघा याच्यात हातातून ना पूर्ण गहू सांडले होते. तर मम्मा मी उचलते. मी काही म्हटलं पण नाही, पण त्याला काय वाटलं तर माहिती नाही. मम्मा मी उचलतो, मला काही म्हणू नको असं तो म्हणून. आणि चुका केल्याशिवाय तो शिकणार पण नाही. तर चला इथे मी गहू वाळू घालून घेते. बाय. हे माझी पण गहू वाळू घालून झाले. चला आता मी पण खाली जाते. परत खाली आणा, वर आणा, खाली न्या, वर आणा. त्यापेक्षा इथंच ठेवून दिलं आणि हा ड्रम ना खुला करून ठेवते. म्हणजे याला आणि याच्यातच ना कडुनिंबाचा पाला वगैरे आहे. आता याच्यातच राहू देते. आणि असं करून टाकलं. चला, जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा मी म्हटलं होतं की एक ब्लाऊज कट करायचा आहे आणि मग मी नंतर शिवेल. म्हणजे सायंकाळी 2 ब्लाऊज केले आणि 1 ब्लाऊज बाकी होता. तर 1 वाजेपर्यंत करेल ना, तर 1 वाजून गेला होता आणि यांनी उठले. मग सगळं ठेवलं आणि तसंच झोपायला चालली गेली. आणि तर मग आज ना अर्धे कामं केले आणि आता माझी आंघोळ वगैरे बाकी आहे फक्त. आणि हा पसारा पूर्ण पसारा झाला आहे, तो साफ करायचा आहे. आणखीन ती आज आणणार आहे. तर ना थांबा तुम्हाला दाखवते मी. हे बघा सायंकाळला शिवणार होते, पण यांनी उठले आणि काही खरं नाही. मग असो, सकाळी सुटले, गहू वगैरे वाळू घातले आणि जी मेन कामं आहेत ते कामं केले. आणि ना साची मोबाईलचा आवाज बंदच कर, थांब थोडा वेळ, 2 मिनिट बाळा. आणि याचा डान्स आहे स्कूलमध्ये, तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे.
तसं गाणं जर व्हिडिओमध्ये आलं ना तर कॉपीराईट लागते, म्हणून तुम्हाला दाखवते. आणि हे ब्लाऊज मग मी आत्ता कामं केले आणि हे ब्लाऊज मग मी स्टिच करून घेतलं, कट वगैरे केलं आणि छान स्टिच करून टाकलं. आता याला फक्त हुकची आय वगैरे करायची आहे. आणि याला बटन आहे, बटन्सचं मला करता येत नाही तर बघू. आणि खरंच मला हा ब्लाऊज पीस इतका आवडला ना, माझ्या आईसाठी वगैरे मिळाला तर मी घेईन. मोबाईलमध्ये तेवढा खास नाही वाटत आहे, पण रिअलमध्ये ना खूप छान आहे. तर हा तुम्हाला दाखवते. आणि हा माझा पसारा मला साफ करायचा. आणि हा बघा ब्लाऊज झाला आहे माझा. याला हुक्स वगैरे, हुक्स नाही बटन लावायची आहे. नंतर माझ्या भावाचा कॉल आला होता की ताई जेवण करायला सगळेजण या. आणि ना मला थोडंसं लवकरच जायचं होतं, पण काय आहे माहिती नाही आहे, नळाचा प्रॉब्लेम. रोज ना 6:30ला येतात आणि आज जायचं होतं ना तर आज 8 वाजता आले. आणि एक दिवस आड येतात ना, त्यामुळे ना प्याचं पाणी आणि टंकीचं मग तर बोरचं राहतेच, तर ते भरून घेतलं आणि ना अर्धीच टंकी भरून घेतली आणि बाकीची सोडून दिली, कारण की मग खूप लेट झालं असतं. आज त्यांच्याकडे होता बिर्याणीचा बेत. आणि ही बघा बिर्याणी तिने ना जुन्या तांदळाची बनवायला पाहिजे होती, पण जुना तांदूळ संपला होता, त्यामुळे ना तिने नवीन तांदळाची बनवली. आणि ती पूर्ण ना अशी स्टिकी झाली होती. नवीन तांदूळ म्हटला तर खूप चिकट राहतो. आणि माझ्या भाऊ तेच म्हणत होता की तुला तेवढे समजलं नाही की, म्हटलं असू दे, ही एक रसम बिर्याणीच आहे. तर ती म्हणत होती की ताई शूट नका करू, कोणी काय म्हणेल. म्हटलं कोणी काहीच म्हणत नाही, कारण की बिर्याणी टेस्टला खूप छान झाली होती. मी तर खात नाही, पण सगळेजण म्हणत होते. फक्त ना ती नवीन तांदळाची बनवल्यामुळे ना थोडी स्टिकी अशी झाली होती. तर काही हरकत नाही, तिला पण माहिती नव्हतं. तीनच राहिला का? मस्त सगळ्यांनी छान अशी गरम गरम बिर्याणी खाल्ल्यावर ना काहीतरी थंडगार म्हणून यांनी येतानाच आईस्क्रीम घेऊन आले होते. यांनी ना प्रत्येक उन्हाळ्यामध्ये असं जेवण राहिलं किंवा असं काही सहजही आले ना तरी आईस्क्रीम घेऊन जातात. त्यांना खूप लक्षात राहतं, एवढं माझ्या लक्षात नाही राहत, पण त्यांना एकदम आईस्क्रीम पार्लरमध्ये गाडी टाकली की समजून जायचं. लाडू जमतच नाही, जमत तुला नाही जा. छान असं आईस्क्रीम खाल्लं आणि निघालो घरी जायसाठी, कारण की 10:30 पावणे 11 वाजलेच होते. आणि इकडे हिच्या मामाचं आणीचं चालूच होतं की गुड्डू राहून जा. तर ती म्हणत होती की नाही मी लग्नाला जाऊन येते, तर तो म्हणत होता की मी तुला वापस नेऊन देईल, आता तू राहून जा. तर मग ती राहून गेली होती आणि मग आम्ही आता घरी जायसाठी. तर भेटू.